तर नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2026 साठी जो पीक विमा आहे तर तो पीक विमा भरण्याचं हे सुरू झालेलं आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पीक विमाचा फॉर्म कसा भरू शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ॲप आहे, तर ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ॲपला ओपन करून घ्यायचं आहे। आता बघा हे ॲप ओपन झालेलं आहे। तुम्ही जरी मागच्या वर्षी तुम्ही स्वतःच तुमचा पीक विमा फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि OTP टाकून लॉग इन करू शकता। आणि तुमच्याकडे जरी तुमचं जरी रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही कंटिन्यू ॲज अ गेस्ट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचं पीक विमाचा फॉर्म भरू शकता। शेतकरी मित्रांनो माझ्याकडे पहिली लॉग इन माहिती, तर मी डायरेक्ट लॉग इन पर्याय दाबतो। तर मी आता लॉग इन पर्याय वापरून मी माझा अकाउंट लॉग इन करून घेतो। इथं तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही मागच्या वर्षी पीक विमा भरण्यासाठी वापरला होता। तर बघा OTP टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे अकाउंट आहे तर ते अकाउंट लॉग इन झालेलं आहे। इथं डॅशबोर्डवर तुम्हाला दिसत असेल माय पॉलिसी, क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन, त्यानंतर प्रीमियम तुम्ही कॅल्क्युलेटर करू शकतात आणि कस्टमर केअरचा सपोर्ट, तर असा डॅशबोर्ड आहे। तर इथं बघा PMFBY इन्शुरन्स हा पर्याय तुम्हाला दिसत असेल तर त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर नवीन विंडो उघडेल ज्यात तुमचा स्टेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण खरीप हंगामासाठी पीक विमा भरतोय, तर इथं खरीप हंगाम सिलेक्ट करून घ्या। खरीप हंगाम सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करून घ्यायची, 1 नंबरची जो आहे तर स्कीममध्ये। त्यानंतर वर्ष 2026 साठी आपण आता पीक विमा भरतोय, तर त्यासाठी वर्ष 2026 सिलेक्ट करून घ्या आणि सबमिट आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मागच्या वर्षी जो पीक विमा भरला होता तर त्याचाच बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथं येईल। आता जरी तुम्हाला हे बँक अकाउंट नंबर ॲड करायचं नसेल, तुम्हाला दुसरं बँक अकाउंट जोडायचं असेल तर इथं बघा ॲड न्यू अकाउंट असा पर्याय दिसत असेल, तर ॲड न्यू अकाउंट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकून IFSC कोड टाकून तुमचं अकाउंट इथं लिंक करून घ्या। आता मला हेच अकाउंट राहू द्यायचे, तर त्यासाठी मी हेच अकाउंट सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करतो। सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता बघा शेतकरी मित्रांनो आता फार्मर डिटेल्स तुमच्या समोर आलेली, तुमचं नाव येईल म्हणजे तुमचं बँक पासबुकवर कशा पद्धतीने नाव आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्डवर कशा पद्धतीने नाव आहे, तर ही सगळी माहिती तुम्हाला इथं शो होईल। त्यानंतर तुमची ॲग्रीस्टॅकची फार्मर ID जी असेल तर ती ॲग्रीस्टॅकची फार्मर ID सुद्धा इथं शो होणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली रिलेटिव्ह नेममध्ये तुम्हाला तुमचं वडिलांचं नाव किंवा आजोबांचं नाव जे असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात आणि रिलेशन टाईप सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला क्रॉप लोकेशन डिटेल्स टाकायची, म्हणजे आपलं शेत कोणत्या ॲड्रेसवर। काही लोकांचं काय असतं, काही शेतकऱ्यांचं शेत वेगळीकडे असतं आणि ते कुठेतरी दुसरीकडे राहत असतात, आणि तुमचं जरी तेच असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस सिलेक्ट, इथं तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तुमचं जे रेव्हेन्यू सर्कल असेल ते। तर तुमचं गाव किंवा तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्या। खाली तुमचं गाव सिलेक्ट करून घ्या आणि प्रोसीड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला शेवटचा ते म्हणजे क्रॉप डिटेल्स भरायची, म्हणजे ज्या पिकांसाठी आपण पीक विमा काढतोय किंवा पीक विमा फॉर्म भरतोय तर त्या पिकांची माहिती आपल्याला इथं आता भरायची। तर इथं आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जरी मिक्स क्रॉप म्हणजे तुम्हाला अनेक पिकांसाठी पीक विमा काढायचा असेल तर तुम्ही मिक्स क्रॉपवर क्लिक करू शकता आणि तुमच्या जे क्षेत्रानुसार तुम्ही तुमचं पीक इथं सिलेक्ट करू शकता। तुम्हाला जेवढे पीक हवे असतील तर ते तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या अनुषंगाने इथं सिलेक्ट करू शकतात। इथं 2 पिकांसाठी कॉलम देण्यात आलेला आहे, परंतु तुम्ही तिसराही ॲड न्यू क्रॉप या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तिसरा पीक सुद्धा इथं ॲड करू शकतात। मला फक्त एकाच पिकासाठी हा पीक विमा भरायचा आहे, तर मी इंडिव्हिज्युअल पर्यायावर क्लिक करतो। इंडिव्हिज्युअल पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या पिकासाठी तुम्हाला पीक विमा काढायचा आहे किंवा भरायचा आहे तर ते पीक तुम्हाला सिलेक्ट करून घ्या। इथं सिलेक्ट क्रॉप हा पर्याय दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करून घ्या। इथं मला भुईमुगसाठी किंवा बाजरासाठी तुम्हाला ज्या पिकासाठी काढायचं आहे तर तुम्ही इथं ते पीक सिलेक्ट करून घ्या। इथं मी मकासाठी सिलेक्ट करून घेतो। मकासाठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता मका लागवडचा दिनांक हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, काय तारखेला तुम्ही मका लागवड केलेला आहे। तुमची जी लँड आहे तर ती भाडे तत्वावर आहे का तुमची स्वतःची, तर तेही तुम्ही सिलेक्ट करून घ्या। इथं मी ओनर सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर आणि खाता नंबर टाकायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो तुमचा सर्वे नंबर आणि खाता नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च प्रोसीड या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमची लँड ही सर्च होईल किंवा व्हेरीफाय होईल। तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचा सर्वे नंबर आणि खाता नंबर म्हणजे गट क्रमांक टाकल्यानंतर तुमची लँड येईल।
ती जरी तुमची लँड असेल तर त्याला क्लिक करून तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. आणि जरी नसेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचं जे खाता नंबर आणि गट नंबर टाकून लँड सर्च करून घ्या. आता माझी लँड इथं व्यवस्थितरित्या ॲड झालेली, त्यामुळे मी आता प्रोसीड या पर्यायावर क्लिक करतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुमची लँड तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर लँड एरिया ऑफ इन्शूर म्हणजे तुम्ही किती तुमची लँड इन्शूर केलेली आहे तर ती इथं हेक्टरमध्ये तुम्हाला दिसेल. हिला तुम्हाला जरी कमी करायची तर तुम्ही कमी करू शकतात, कारण मी एकाच पीकसाठी हा इन्शुरन्स काढतोय, त्यामुळे माझा टाईम वन टाईम आलेला आहे. तुम्ही जरी 3-4 पिकासाठी विमा काढत असाल तर तुम्हाला त्या 3-4 पिकाच्या अनुषंगाने ती लँड टाकावी लागेल किंवा ते क्षेत्र टाकावं लागेल. तर इथं माझा टोटल प्रीमियम इथं कॅल्क्युलेट झालेला आहे. आता प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रीमियमचं दिसेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या क्रॉपसाठी हा जो पीक विमा आहे तर तो काढताय याची सगळी डिटेल्स तुम्हाला दिसेल, तुमचा खाता नंबर दिसेल. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या पर्यायावर क्लिक करून तुमचं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट आता ॲड करायचं आहे. जसं की तुमचा 7/12 उतारा आणि तुमचं बँक पासबुकचं PDF बनवून घ्या. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला ॲड करायचं आहे. डॉक्युमेंट ॲड केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या पर्यायावर क्लिक करून तुमचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या पीक विम्यासाठी तुमचा फॉर्म भरलेला असेल शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा खरीप हंगामासाठी तुमच्या मोबाईलमधून तुमचा पीक विमा हा भरू शकतात. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल शेतकरी मित्रांनो तर बिंदास्त व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच रिप्लाय करेल. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.